नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबत तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर आपल्या सरकार सेवा केंद्राबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक 9 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचे शासन शुद्धीपत्रक जारी केले आहे. या नवीन नियमानुसार एखाद्या भौगोलिक क्षेत्रासाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले तर आता केवळ किमान पात्रतेच्या आधारावर निवड होणार नाही. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता, संगणक व डिजिटल कौशल्य, पायाभूत सुविधा, आर्थिक क्षमता, अनुभव, नागरिकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि चारित्र्य या सर्व बाबींचा विचार करून 100 गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. आता पाहूया 100 गुणांचे हे निकष आणि शैक्षणिक पात्रतेसाठी 10 गुण आहेत. तर संगणक आणि डिजिटल साक्षरतेसाठी 15 गुण आहे. तर यामध्ये MSCIT किंवा सक्षम प्रमाणपत्र, संगणक हाताळणी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि सायबर सुरक्षेसाठी ज्ञान यांचा विचार केला जाणार आहे. पायाभूत सुविधासाठी 15 गुण आहेत. यामध्ये स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, CCTV आणि दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ सुविधा यांचा समावेश आहे. आर्थिक क्षमतेसाठी 10 गुण आहेत. म्हणजेच आवश्यक गुंतवणूक करण्याची आणि सुरुवातीचे 6 ते 12 महिने व्यवसाय चालवण्याची क्षमता असणे महत्त्वाचे आहे. ग्राहक सेवा आणि संवाद कौशल्यासाठी मुलाखतीच्या माध्यमातून 20 गुण दिले जाणार आहे. तसेच CSC महाई सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभवासाठी 10 गुण आहे. व्यवसाय आराखडा आणि केंद्राची शाश्वत यासाठी 5 गुण, सामाजिक समावेशाकरिता 5 गुण आणि स्वतंत्र चरित्र पडताळणीसाठी 10 गुण आहेत. आता किमान पात्रता आहे ते पाहूया. तर अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. HSC म्हणजेच 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक असून MSCIT किंवा सक्षम प्रमाणपत्राला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच अर्जदार संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे आधार क्रमांक, पॅन कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच नैतिक अदपण, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. आपले सरकार सेवा केंद्रासाठी कार्यालयाची किमान 100 फूट चौरस जागा आवश्यक आहे. केंद्रामध्ये किमान 2 संगणक किंवा लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, UPS किंवा पर्यायी वीज बॅकअप, इंटरनेट, CCTV आणि नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष असणं आवश्यक राहणार आहे. ग्रामीण भागात किमान 10 Mbps आणि शहरी भागात 20 Mbps इंटरनेटची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच शासनाने निश्चित केलेले सेवा शुल्क दर्शविणारा फलक आणि केंद्राच्या नामफलक असणं आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये अर्जाची प्राथमिक छाननी, कागदपत्रांची पडताळणी, प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी, पोलीस पडताळणी आणि जिल्हास्तरीय निवड समिती संरचित मुलाखत घेतल्या जाणार आहे. यानंतर 100 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट तयार केली जाईल. प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध करून हरकती मागितल्या जातील आणि त्यानंतर अंतिम निवड व नियुक्ती आदेश दिला जाणार आहे. निवड झालेल्या VLEला अनिवार्य प्रशिक्षण आणि 6 महिन्याच्या परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण करावा लागेल. तर समाधानकारक कामगिरीनंतर नियमित मान्यता दिली जाईल. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे निवड झालेल्या VLEला सुरुवातीला 3 वर्षाचा करार देण्यात येणार आहे. पुढील करार नूतनीनुसार व्यवहाराची संख्या, नागरिकांचे समाधान, सेवा देण्यासाठी लागणारा वेळ, तक्रारी आणि त्यांचे निवारण, आर्थिक शिस्त प्रणालीची कार्यक्षमता आणि शासनाच्या विविध मोहिमांमधील सहभाग अशा कामगिरीच्या निकषाचा विचार केला जाणार आहे. आणि शेवटी खोटी किंवा बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या शासकीय योजनांचे काळ्या यादीत असलेले किंवा गंभीर आर्थिक फसवणूक अथवा सायबर गुन्ह्यांची प्रकरणे असलेले अर्जदार अपात्र ठरले जाऊ शकतात. हे नवीन नियम महाराष्ट्रातील सर्व नवीन आपल्या सरकार सेवा केंद्राच्या निवडीसाठी लागू राहतील. तसेच विद्यमान VLE यांच्या करार नूतनीकरणाच्या वेळीही या निकषांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर फक्त शैक्षणिक पात्रता पुरेसे नसून संगणक ज्ञान, चांगल्या पायाभूत सुविधा, आर्थिक क्षमता, अनुभव, नागरिकांशी चांगला संवाद आणि प्रामाणिकपणा या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरणार आहे. तर ह्या
ह्या होत्या नियम अटी. तर तुम्हालासुद्धा ह्या नियम अटी जर मान्य असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, असेच नवनवीन GR आणि माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद.